मन मंदिरा गजर भक्तीचा. वारकरी संप्रदायाने बाईला सर्वोच्च पदवी दिलं. प्रेसिडेंट असू दे नाही तर कोण असू दे, गुरुपद हे सगळ्यात मोठं आहे. आणि कोणाची गुरु केली? सांगदेवाची गुरु केली. क्षणात काय झालं? काय वाटतं तुम्हाला? संप्रदायाची सुरुवात कोणापासून झाली आहे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, बरोबर आहे. हां, आता आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथांनी उमेला उपदेश केला, म्हणजे बाईला उपदेश केला. पहिला पुरुषाला नाही. पुरुष संशयखोर असतो. मी आहे ते सांगतो. बाई जितका परमार्थ चांगला करेल तितका पुरुष करू शकत नाही. हां, याला काही सगळ्यांचा नियम लागू आहे असं नव्हे. काही काही अतिशय उच्च कोटीचा पण बाई एकदा श्रद्धा ठेवली ना की ती हलणार नाही. हा इकडे जाईल, तिकडे जाईल, तिकडे जाईल. ते काय, मला हे महाराजांचं बरोबर वाटलं नाही. ते म्हटले मग येऊ नका ना. बरं वाटलं नाही ते नाही नाही, पण म्हणा ऐकायला बरं. मग ऐकायला बरं वाटतं, मग हे काढायला जातं कशाला? जे ऐकायचे ते ऐका, बाकीचे तिथले जेव्हा तुम्ही घरी या ना. नको त्या भानगडी कशाला करता? तुमचंही मन कलुषित करून घेऊन येता, आमच्यासारखीची चांगली मनंसुद्धा बिघडवता. म्हणून काही काही माणसं ऐकण्याकरता येतात आणि काही काही माणसं खोडी काढण्याकरता येतात. कुश्चित भावना, कुश्चित भावना. परमार्थिक तेव्हा व्हाल जेव्हा असा क्षण येईल की कोणाचा द्वेष नाही, कोणाचा मत्सर नाही, कोणाचा हेवा नाही, दावा नाही. आपापल्या आनंदामध्ये, आपापल्या आनंदामध्ये. काय कुठे गेला होता प्रवचनाला? आनंद आहे. कसं होतं? तुम्ही काय सांगावा? आनंद भोगतो, आम्हाला काही कळत नाही, एवढंच म्हणून मोकळं जावं. एक क्षणभर तुला वाटू दे की मी करत नाही, तो करतो. अजून पुढे जाऊन सांगतो, मी करतो का तू करतो हे वाटूनच देऊ नको. अशा क्षणात जा. कुठे जा? मी करतो का तो करतो? नाही, त्याच्या पलीकडे जा. झालं. हा जर क्षण वाटणीला आला, काय गंमत आहे, काय गंमत आहे. म्हणून म्हणतायत जास्ती नाही या आठा प्रहारा माझारी, मोटके निमेष भरी दे तुझाय. चिमूट भर मीठ अख्ख्या जेवणाला चव. टोपभर भात एवढं मीठ अख्ख्या भाताला चव. म्हणजे किती किती लागतं? किती लागतं? नखापासून केसापर्यंत त्याची झाला, पण एका टिकलीत तो दिसला. माझं बोलणं कळलं का? एका टिकलीत तो दिसला. काय गम्य नाही. अर्थात टिकली तर पूर्वी इतके डिवोर्स होत नव्हते, कारण कुंकू लावत होते. ते कुंकू कधीच पुसलं जायचं नाही, असं फरकटलं जायचं पण पुसलं जायचं नाही. टिकली काय, टिकली की टिकली, नाही तर पडली की पडली. आता एका दृष्टिकोनातून बरं आहे, म्हणजे नीट दिसतं. नाहीतर काय ते घामाने काही काही बायकांना असे ओघळ यायचे, ते कुंकू असं वात नाकावर यायचं. ठीक आहे, म्हणजे मी काही टीका टिप्पणी करतो असं नव्हे, फक्त मला वाटलं ते बोलण्याकरताही प्रवचन आहे. आणि तुम्ही कौतुकाने माझं ऐकता म्हणून. नसता ऐकता तर इतक्या वर्ष कसे टिकलो असतो? कळलं? कसं टिकलो असतो? कळलं नाही? कळलं? अहो टिकू शकत नाही, टिकू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात एक क्षण पुष्कळ झाला जीवन पालट होण्याकरता. हात ठेविला मस्तकी, देवनी प्रसाद केले सुखी. नुसता मस्तकावर हात ठेवल्याबरोबर एका क्षणात पालट झाला. एका क्षणात, एका क्षणात. निवृत्तीनाथांच्या मस्तकावर गैनीनाथाने हात ठेवला. एका क्षणात. जाताना निवृत्ती म्हणून गेले होते आतमध्ये, आणि गुहेतून बाहेर पडताना निवृत्तीनाथ म्हणून बाहेर पडले. कशी कथा आहे? ते वाघ भीक लागला तर मला माहिती आहे. गेले, बाहेर आले, आणि तिकडून जाऊन सकाळी आपल्या दारात येऊन उभे राहिले. दारात असे उभे राहिलेले दिसले, तुम्हाला सांगू, ज्ञानेश्वर महाराजासारखा द्रष्टा पुरुष उठला आणि पायावर लोटांगण घेतलं. सद्गुरू माऊली, गुरुराया, गुरुराया, गुरुराया. एका क्षणात भाऊ संपला आणि गुरु उरला.
एक क्षण, एक क्षण. मुक्ताबाई तेच करते, सोपान देवकर. एका क्षणात काय पालट आहे, नाही का? हां, हे माळ घालणारे ना काय ठरवत नसतात, पण प्रवचन ऐकता ऐकता एका क्षणात पालट होतो आणि माळ घालून मोकळे येतात. काहीच्या आयुष्यात तो क्षण येतच नाही, जाई तोपर्यंत. एकाला मी म्हटलं सगळा चांगला आहे, आपण म्हटले तर सुटत नाही ना. म्हटलं तो क्षण अजून तुझ्या आयुष्यात आला नाही. ज्या दिवशी येईल ना तेव्हा तू सोडू नकोस, ते तुला सोडून जाईल. तू सोडू नकोस, तू सोडलेलं तुला धरता येईल, पण ते जर तुला सोडून गेलं तर पुन्हा तुला कुणी धरणार नाही. म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी. एक क्षणभर उभा राहा, पुष्कळ झालं, जास्ती गरज नाही. काय हे बघा, तुम्हाला भाजण्याकरता मला काय लाकूड हातात घ्यायला नको. नुसते तापलेली सळी अशी जरी लागली ना, ही गोदामे बिदामे मोठी पेटतात ना, त्याला काही कोणी लावत नाही. ती शॉर्ट सर्किटून एकच ठिणगी पडते आणि एक ठिणगी पडल्यानंतर अख्खं गोदाम जळून खाक होतं. किती? एक ठिणगी. एक ठिणगी जर गोदाम जाळू शकते, तसं एक भाग्याचा क्षण, सद्गुरू कृपेचा क्षण तुमचं आयुष्य का पालटू शकत नाही? का पालटू शकत नाही? म्हणून देवाची द्वारी उभा क्षणभरी. राहा बाबा, एक क्षण उभा राहा. तेणे मुक्तिचारी साधी येल्या. तो क्षण, पण तसा तो क्षण येत नाही. जशी उपासना कराल तसा तो क्षण तुमच्या हातात येईल. इतकं सोपं नाही. ते म्हणाल एका क्षणाचं काम आहे. अरे पण तो क्षण सापडला पाहिजे ना. माझं म्हणणं कळलं का? हां, एक क्षण सापडला पाहिजे ना. तो 10 मुलांची नावं आलीत, पण एकाला तरी पसंत पडली पाहिजे ना. बाप मोठ्या कौतुकाने सांगत होता बायकोला, अगं जाहिरात दिल्याबरोबर 10 पोरांची नावं आली. आपली पोरगी शिकलेली किती आहे? 10नी नापास केली, कारण नाकात गेलेली होती. ते म्हणली काय झालं हो तुमच्या 10चं? हां, तो म्हटला माझ्याकडे बघू नकोस, ती तुझं नाक घेऊन आली. मग म्हणते तसंच आहे, मला तुम्ही नाही का पसंत केली, तसा तिलाही पसंत करणारा कोणीतरी भेटेलच की. माझं म्हणणं कळलं का? एक सेकंद आणि एक आला. हां, काही नाही, हरकत नाही. काय शिकलेली आहे, चांगली आहे, महिना 50-60 हजार पगार आणते, एवढं काय नाकाकडे कोण बघतंय? आणि सगळ्यांचीच काय अगदी काय असं ओळंबा लावून नाक असतं काय? इथे लावलं की अगदी शेंडा बरोबर नाही. प्रत्येकाचे कुठेतरी इथे झाड असतं, कुठे पसरत असतं, कुठे काय असतं, कुठे काय असतं, अवघड असतं सगळं. म्हणून महाराज म्हणाले जास्ती भानगड करू नको. देवाचे द्वारी उभा क्षणभरी. आणि तेणे करून तुला काय साध्य होईल? तेणे मुक्तिचारी साधी आल्या. सलकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. एक देव सांगायचा, तो लांब लचक सांगितला. आता पुढचं थोडक्यात सांगतो. तेणे मुक्तिचारी साधी आल्या. हे बघा, एक सिद्धांत असा आहे की ज्ञानाने मुक्ती साध्य होते. पण इथे ज्ञानोबाराय म्हणतायत देवाच्या द्वारात उभं राहा, तुला 4ही मुक्ती साध्य होतील. सलोकता म्हणजे त्याचा लोक आहे ते लोक प्राप्त होणं. समीपता त्याच्या जवळ. स्वरूपता त्याचा सारखं रूप आणि त्याच्याशी एकरूप होणं हे सलोकता. मला म्हणाले, बाबा महाराज तुम्ही एवढ्या वर्ष हरिपाठ म्हणताय, तुम्हाला ह्याच्यातल्या किती मुक्ती मिळाल्या? म्हटलं 4ही. पंढरीची वारी केल्यानंतर
ह्या चारही मुक्ती मिळतात. पंढरीमध्ये गेल्यानंतर सलोकता, जे देवाचा लोक तो तुमचा लोक. वारीत चालून गेल्यानंतर रंग कसा होतो? स्वरूपता. दर्शनाला गेल्यानंतर समपता, आणि पायावर डोकं ठेवून एकरूपता झाली की सायुज्यता. बघा, अवघड म्हटलं ते इतकं, सोपं म्हटलं ते इतकं. काय सांगितलं मी तुम्हाला? की पंढरीच्या वारकऱ्याला चारही मुक्ती, म्हणून मुक्तिपांगना ही विष्णूच्या दासा. विष्णूच्या दासाला मुक्तीचा काही महत्त्वच नाही, कारण ती तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस 40 खेळी मिळी. लग्नच झाले, ते आम्ही जातो तिथे आमच्या मागे येते, आम्ही तिच्या मागे नसतो. आम्ही तिच्या मागे नसतो, ती आमच्या मागे येते. हां, आम्ही म्हणतो आम्हाला नको आहे मुक्त. का मुक्ती नको आहे? घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधा होया. बघा कसे दोन मार्ग होतात बरं का. याच्यात गंमत सांगू का? वेदांताच्या मार्गाने गेल्यानंतर तो मुक्तीकडे जातो, आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून गेल्यानंतर भक्तीकडे येतो. आणि भक्ती करण्याकरता आयुष्य असेल तर भक्ती होईल. एक प्रख्यात अभंग आहे काल्याचा, उपजवनी पडती येऊ काला कहू वैदहीवाद. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ. बरोबर आहे. आता वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातून जन्ममरणाच्या फेऱ्यातून चुकण्याकरता परमार्थ, आणि इथे जन्म मागण्याकरता परमार्थ. आता कसं एकरूप म्हणायचं? बघा, सोडवा की कोड. जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याकरता परमार्थ, आणि जन्ममरणात पुन्हा येण्याकरता परमार्थ. दोघं गाडीत बसले होते, निघाले होते. मोकळेपणाने बोलणार, तुम्ही कुठे निघालाय? म्हणले बायकोकडे निघालो. किती दिवस झाले लग्नाला? लग्न झालं नाही म्हणले, अजून व्हायची आहे. तुमचं कसं काय? मी बायकोकडे निघालो म्हणले, ती माहेरी गेली, तिला आणायला निघालो. कळलं का नाही तुम्हाला? एक आहे म्हणून निघालाय, आणि एक करायची म्हणून निघालाय. एक आहे म्हणून निघालाय, तसं आम्हाला मुक्ती नकोच आहे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, कुठे अडकलाय तुम्ही? अजून तुमची वेळ आली नाही म्हणून अडकलाला दिसत नाही. वेळ येऊ दे, कशातच अडकलं नाही. 25 किलो सोनं, आणि म्हातारीचा जीव तसा अडकून राहिला त्या सोन्यात. आणि जेव्हा ती तिरडी उचलली ना, तेव्हा सोन्याची लगडसुद्धा मागे जाऊ लागली. असं घडलंय कधी? ह्या बोलायच्या भाषा आहे. जीव अडकला होता. कशात नाही जीव अडकत नाही, काही नाही. उगीच माणसं म्हणतात तुझा क्षण आला नाही. काय क्षण आला नाही? याच्यावर सुद्धा माझ्याकडे पुष्कळ गोष्टी आहेत, गमतीशीर गोष्टी आहेत. काय आपल्याला आता आनंदच लुटायचा आहे. सुना मोठ्या टवाळ असतात, आणि 3-4 जर असल्यानं आणि एकत्र कुटुंब, म्हणजे त्यांच्या अख्ख्या दिवसाच्या चर्चेचा एकच विषय, सासू. मग म्हातारीने अगं गंगू पाणी, मथुरा आणते. अगं मथे. आता काय करा? चौघीला हाक मारून म्हातारी मरायची पाळी आली. शेवटी अंतकाळ जवळ आला, आणि खे 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 वा 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 खे 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 वा. मला म्हणली काय, आमची आई रोज देवळात जात होती, केशवा माधवा केशवा माधवा केशवा माधवा म्हणते. सुना बेर क्या? ते म्हणले केशव माधव नाही, ते दारातून बघा म्हणले, ते म्हशीचं रेडगू केरसुनी खाते.
म्हैस केरसुनी गातं ते के 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 मम माझं माझं के केरसुनी गाते म्हणते, आणि तुम्हाला वाटतं तुमची आई देव देव म्हणते. द्या सोडून. आम्ही म्हणून दिवस काढले, आता मेल्यावर म्हणते बरं का. काय क्षण, काय नाम, काय जिव्हाळा. एक क्षण जीवनामध्ये पालटला पाहिजे, एक भेटला पाहिजे कोणीतरी सद्गुरुनाथ. सद्गुरुनाथ भेटल्यानंतर संपूर्ण आयुष्य पालटतं. चांगदेव 1400 वर्ष जगून पालटला नाही, पण एकदाच ज्ञानेश्वर महाराज भेटले आणि जीवन पालटून गेलं. माझ्या दृष्टिकोनातून काय घडलं माहिती आहे का, 1400 वर्षाचा होता तो 14 वर्षाचा बाळ झाला, आणि म्हणून मुक्ताबाईला आई म्हणू लागला. किती पालट झाला. 1400 वर्षाचा तो एकदम बाळ झाला आणि मुक्ताई माझी आई आहे म्हणू लागला. मुक्ताई केवढा मोठा चांगदेव, केवढा अहंकार, पण एक क्षण जीवनामध्ये आला, संपला. 14 विद्या 64 कला सगळं येत होतं, संपलं. मुक्ताईच्या चरणी अर्पण करून टाकलं. आणि मला जवळ घे, आशीर्वाद दे, तुझा शिष्य कर. कारण तिनेच म्हटलं होतं ना, मेला कोरा करकरीत. हां, त्याच्यावर चांगदेव 65 आली आणि पुढे मुक्ताबाईंनी त्यांना अनुग्रह दिला. असं कोणी म्हटलं नाही हो की बाईकडून अनुग्रह कसा द्यायचा. किती समत्व वारकरी संप्रदायात किती काळपासून आहे, आणि अजून सध्या आमचे वारकरी कीर्तनकारच म्हणतात, मोठे मोठे महाराज म्हणले बायकांनी कीर्तन करू नये, बायकांनी प्रवचन करू नये. जाऊ द्या, द्या सोडून. या सगळ्याशी टक्कर देत देत इथपर्यंत आलो, म्हणून भगवतीला उभी केली. आणि आमच्या पडावर तर 70-80 वर्षी बायका कीर्तन करतात. हां, सगळीकडे बायका तुम्हाला चालतात, प्रेसिडेंट चालते, सगळं चालतं. हां, संरक्षण मंत्री बाई चालते, आणि बाई कीर्तन केलं तुम्हाला चालत नाही. किती वृत्ती खवचट आहे. आलं का लक्षात. बाईबद्दल तुमच्या मनामध्ये एकदम खवचटपणा आहे बरं का. तुम्हाला काय कळलं नाही म्हणले, कळलं असतं तर बाबा महाराजांच्या जागेवर आम्ही जाऊन बसलो असतो. काय पण काही कळलं नाही, आणि कळायला बाकी खूप आहे. एवढं कळलं म्हणून रोज जातो, एवढं कळलं म्हणून रोज जातो. म्हणून नीट लक्षात घ्या, देवाचे द्वारी उभा खलास. मन मंदिरा गजर भक्तीचा.